ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण अर्जुन आणि सायलीला माथेरानमध्ये एकमेकांच्या मिठीत पाहून प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर तिचा चळफळाट सुद्धा होत असतो आणि त्याचवेळी प्रिया तिथे सायलीला गायब करण्याचा तर प्लॅन बनवणार असते, परंतु नेमका त्यामध्ये अर्जुन अडकतो आणि ज्यावेळी अर्जुन आता जीवन मरणाच्या दारामध्ये उभा राहिलेला असतो तेव्हाच आता सायली वाघीण बनून अर्जुनचं रक्षण करणार असते आणि प्रियाचा प्लॅन उधळून लावणार असते। तर आता प्रिया कोणता प्लॅन रचून सायलीला गायब करण्यासाठी षडयंत्र कसं रचणार आणि त्याचवेळी तिथे अर्जुन कसा अडकणार आणि त्यानंतर अर्जुनचा शोध घेऊन सायली प्रियाचा प्लॅन कसा उधळून लावणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की प्रियाने अर्जुन आणि सायलीचा सतत पाठलाग करत असते आणि प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचे सत्य बाहेर काढायचं असतं आणि त्यासाठी प्रियाने आधीसुद्धा खूप काही कटकारस्थानं केलेली असतात, परंतु प्रियाचा तिथे काही मेळच बसलेला नसतो। प्रत्येक वेळी सायली किंवा अर्जुन किंवा देवाच्या कृपेने आता प्रियाचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेले असतात, परंतु इथे आता प्रिया खूप मोठं कारस्थान रचण्याच्या मार्गावर असते आणि त्यासाठी तिने खूप मोठं पाऊल सुद्धा उचललेलं असतं। तिने अर्जुन आणि सायलीला दोघांनाही पार्टीसाठी बोलवलेलं असतं, परंतु त्या पार्टीमध्ये आता अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढतो आणि ज्यावेळी अर्जुन आणि सायली दोघेही हात घालून त्या पार्टीमध्ये गेलेले असतात तेव्हा सर्वच जण आता त्यांचं खूप कौतुक करत असतात। दोघे किती छान नवरा बायको असल्याचं आता ती लोक सांगून त्यांची स्तुती करत असतात आणि तेव्हाच अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपलं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, परंतु ती लोकांना खरं सत्य माहीत नसल्यामुळे त्यांना आपण खरे कपल वाटत आहोत आणि आपण असंच आता घरच्यांना उल्लू बनवू शकतो आणि घरच्यांचा आपल्यावरती संशय येणार नाही। तेव्हा आता मिसेस सायली असंच राहा, परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा शब्द वापरताच सायलीची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि सायली तिथे आता अर्जुनसोबत खूप वादविवाद काढायला लागते आणि अर्जुनला खूप काही सुनावते सुद्धा, परंतु अर्जुन सायलीची समजूत काढतो, परंतु सायली तिथे ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते आणि सायली रागाने तिथून निघून गेलेली असते। तर इकडे आता अर्जुन सायलीला म्हणलेला असतो की फाईन, आता तुम्हाला जे करायचं आहे ते करा, तुम्हाला पार्टीमध्ये यायचं नसेल तर येऊच नका, तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा, असं अर्जुनने सडेतोड सायलीला बोललेला असतो आणि सायली रागाने आता तिथून निघून गेलेली असते। तर इकडे आता अर्जुनचं पार्टीमध्ये मनच लागत नसतं आणि मी उगाचच मिसेस सायलीना खूप जास्त काही बोलून तर गेलो नाही ना असा विचार अर्जुन करत असतो। आता मिसेस सायली कुठे गेले असतील आणि अर्जुनला कुसुमताईच्या घरी घडलेले सर्व प्रसंग आठवायला लागलेले असतात की अर्जुन आणि सायलीचं असंच भांडण झालं होतं आणि सायलीला मनवण्यासाठी अर्जुनने खूप सारे पापड वेलले होते, परंतु आता जर इथे काही झालं तर मग आता बाकीच्या घरच्या लोकांना त्यांनी काय उत्तर द्यावं हा खूप मोठा प्रश्न अर्जुन समोर उभा राहिलेला असतो। त्यामुळे अर्जुन सायलीला इकडे तिकडे शोधायला लागलेला असतो। तर इकडे आता एका वेटरला पैसे देऊन प्रियाने प्लॅन सुद्धा रचलेला असतो आणि प्रियाने तिथे सायलीचा फोटो दाखवलेला असतो आणि त्या वेटरला समजावून सांगितलेलं असतं की हीच ती मुलगी आहे की जिला तुला गायब करायचं आहे, तिला अशा ठिकाणी गायब करायचं आहे की ती कोणाला सापडली सुद्धा नाही पाहिजे। तेव्हा तो वेटर सुद्धा पैशांसाठी काही करायला तयार होतो आणि प्रियाने त्याला पैसे खूप ऑफर केलेले असतात, तेव्हा वेटर लगेचच ते पैसे घेतो आणि स्वतःच्या कामाला लागतो। तर इकडे आता प्रिया स्वतःशीच म्हणत असते की सायली, आता तुझा खेळ कायमचाच संपलेला असेल, मला तर असं वाटतं की तुला गायब केल्यानंतर असंच सोडण्यापेक्षा ना तुला मारलेलेच चांगलं, परंतु इथे महिपती नाही आहे ना, महिपती असतात तर तुला कायमचंच संपवलं असतं, परंतु ही गोष्ट मी करूच शकत नाही, त्यामुळे तुला गायब करण्यावाचून माझ्याकडे आता कोणताही पर्याय उरला नाही। एक तर मला मिळालेले पुरावे सगळे काही तू पाण्यात घालवले आहेस आणि आता मला हा चान्स सोडायचा नाही, असं म्हणून प्रिया स्वतःशीच हसत असते। तर तिकडे अर्जुन सायलीकडे आलेला असतो आणि सायलीला समजवत मानायला लागलेला असतो की मिसेस सायली सॉरी, मला खरंच माफ करा, मी रागाच्या भरात तुम्हाला खूप काही बोलून गेलो आणि तुम्हाला एकटीला जायला सांगितलं, परंतु खरंच सॉरी। परंतु तिथे सायली काही ऐकायलाच तयार नसते, सायली सुद्धा हट्टाला पेटलेली असते आणि अर्जुन कान पकडून सायलीची माफी मागत असतो, परंतु सायली सुद्धा अर्जुनला खूप काही सुनवत मानायला लागते की सर, तुमची ना हीच गोष्ट मला सर्वात जास्त खटकते की तुम्ही ना एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये इतकी दाबून ठेवता की ती
तुमच्या रागातून कायम व्यक्त होत आली आहे. तुम्ही कोणासमोरच तुमचं मन का मोकळं करत नाही आणि त्यातूनही तुम्हाला जे बोलायचं नसतं ते तुम्ही बोलून जाता. पुढच्या माणसाच्या मनाचा जराही तुम्ही विचार करत नाहीत. तुम्हाला सतत तुमच्या प्रत्येक गोष्टी दुसऱ्याच्या मनावरती का थोपायच्या असतात? असं सडेतोड प्रश्न अर्जुनला सायली विचारते. तेव्हा अर्जुन मात्र सायलीची माफी मागत असतो. परंतु सायली म्हणते की मला आत्ता असं वाटतंय की मला शांततेची गरज आहे आणि तुम्ही प्लीज माझ्या मागे मागे करू नका. काही कपल्समध्ये वादसुद्धा होत असतात आणि ती लोक ते समजून घेतील. घरच्यांना काय सांगायचं आहे ते माझं मी बघेन असं म्हणून सायली रागाने तेथून निघून गेली जाते. तर अर्जुनसुद्धा तिच्या पाठीमागे मिसेस सायली प्लीज थांबा असं करत आलेला असतो. तर इकडे आता प्लॅननुसार प्रियाने सांगितलेलं असतं त्या वेटरला की जेव्हा मी लाईट्स ऑफ करेन सायली आल्यानंतर आणि तुला सायलीला लगेचच तिथून गायब करायचं आहे. त्याच वेळी आता सायली जेव्हा आलेले असते लगेचच प्रियाने लाईट्स ऑफ केलेले असते. परंतु अचानकपणे आता तिथे सायली पुढे निघून जाते आणि अर्जुनच अडकतो आणि तो वेटर लगेचच अर्जुनच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि त्याला बेशुद्ध करून फ्रीजरमध्ये ठेवतो. मूर्ख प्रियाने मात्र तो अर्जुन आहे की सायली हेच पाहिलेलं नसतं. तर आता फ्रीजरमध्ये अर्जुन खूप जीवाच्या आकांताने ओरडत असतो परंतु त्याचा आवाज मात्र बाहेर येतच नसतो. तर इकडे लगेचच उरलेले पैसे त्या वेटरला प्रिया देते आणि तेथून कायमचं गायब होण्यासाठी सांगते. त्यानंतर प्रिया हसतच म्हणायला लागते की बिचारी सायली, तू ना आता अर्जुनची अजिबातच काळजी करू नको. तू आता कायमची त्याच्या आयुष्यातून जा. त्याची नवीन बायको त्याला सांभाळायला आहेच की असं म्हणून प्रिया स्वतःशीच बोलत हसायला लागलेली असते. तर तिकडे अर्जुन आता फोन काढतो आणि सायलीला फोन करायला लागलेला असतो. परंतु तिथे आता फ्रीजरमध्ये अर्जुन असल्यामुळे नेटवर्क येत नसतं आणि अर्जुन जीवाच्या आकांताने कोणी आहे का मिसेस सायली असं करून ओरडत सायलीला हाका मारायला लागलेला असतो. परंतु अर्जुन ते सारे प्रयत्न मात्र व्यर्थच जातात. तर तिकडे आता कल्पनाने सायली आणि अर्जुनसाठी दिव्याची पूजा केलेली असते आणि त्यांच्यावर आता कोणतंही संकट येऊ नये तिथे आणि ते दोघे आता सुखरूप घरी परत यावे यासाठी पूजा केलेली असते. आणि सायली अर्जुनला आल्यानंतर धागे बांधण्यासाठी धागे सुद्धा बनवलेले असतात. परंतु त्याचवेळी अचानकपणे तिथे त्या धाग्यांना आग लागते आणि कल्पनाचा जीव मात्र खूपच घाबराघुबरा होतो. कारण कल्पनाला असं वाटायला लागलेलं असतं की अचानकपणे आरती विझली आणि या धाग्यांना सुद्धा आग लागली आहे म्हटल्यानंतर माझ्या अर्जुन आणि सायलीवरती कोणतं संकट तर आले नसेल ना हा विचार करून कल्पना खूपच घाबरून जाते. तर इकडे आता सायली अर्जुन सर कुठे गेलात तुम्ही असं म्हणत इकडे तिकडे अर्जुनला शोधत आलेली असते. परंतु अर्जुन मात्र फ्रीजरमध्ये असतो आणि अर्जुनला खूप जास्त थंड वाजायलेले असते आणि तिथेच अर्जुन आता हळूहळू बेशुद्ध पडायला लागलेला असतो. अर्जुन सतत त्या फ्रीजरला बुक्क्या मारत असतो जेणेकरून सायलीचा आवाज अर्जुनला पोहोचलेला असतो. परंतु सायलीला अर्जुनचा आवाज पोहोचतच नसतो. इतक्यात आता सायली तेथून जात असते. 2-3 वेळा सायली तेथून गेलेली असते. अर्जुनला इकडे तिकडे खूप ठिकाणी शोधलेलं असतं. परंतु अचानकपणे सायली तिथे फ्रीजरकडे येते आणि अचानक सायलीला अर्जुनच्या परफ्यूमचा वास येतो आणि सायली इकडे तिकडे शोधत असताना अर्जुन जेव्हा सायलीला फ्रीजरमध्ये दिसतो त्याचवेळी सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि सायली आरडाओरडा करायला लागते. तेव्हा सर्वच लोक आता तिथे पळत येतात आणि जे काही कपल्स वगैरे आलेले असतात ते सर्वजण सायलीची मदत करतात. तर त्यानंतर प्रिया जराशी घाबरलेली असते कारण प्रियाला असं वाटलेलं असतं की आपण तर सायलीला अडकवलं आहे, मग इथे अर्जुन कुठून आला असेल. तेव्हा सायली सतत अर्जुनला अर्जुन सर उठा ना प्लीज, तुम्हाला काय झालं आहे असं म्हणून रडायला लागलेले असते. तेथील लोक आता म्हणायला लागतात की यांना तर आता CPRची गरज आहे. तेव्हा सायलीला धक्काच बसतो आणि प्रिया म्हणते की हा चांगला चान्स आहे माझ्यासाठी, कारण जर सायली अर्जुनला CPRच नाही देऊ शकत तर ती त्याची खरी बायको असेल कशावरून असेल हा प्रश्न उभा करता येतो. आणि आता सायलीची फक्त मज्जा बघण्यासाठी प्रिया थांबलेली असते. परंतु सायली म्हणते की आता मला आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लग्न याविषयीपेक्षा अर्जुन सरांचा जीव महत्त्वाचा आहे. आणि सायली तिथे आता माउट अर्जुनला CPR देते. अर्जुनच्या तोंडामध्ये ती गरम हवा फुकायला लागते. तेव्हा आता ते दृश्य पाहून प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो कारण प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या लग्नावरती विश्वासच नसतो आणि सायलीने आता समोर जे काही केलेलं असतं अर्जुनसाठी त्यामुळे प्रियाचा जळफळाट तर होत असतो. परंतु सायली असं कसं काय करू शकते हा विचार सुद्धा प्रियाच्या मनात आलेला असतो. तर त्यानंतर सायली अर्जुनला रूममध्ये घेऊन आलेली असते. अर्जुन मात्र शुद्धीवर यायला तयारच नसतो. सायलीला समजत नसतं की आता इथे आग कुठून आणावी. तेव्हा सायलीला खूप मोठा
आयडिया सुचते आणि सायली लगेच डस्टबिन घेते आणि त्या डस्टबिनमध्येच आग लावते, जेणेकरून अर्जुनला गरम हवा रूममध्ये पसरवता येईल आणि अर्जुन लवकरात लवकर शुद्धीवर येईल. तर आता सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन बेशुद्ध असतो आणि त्याला शुद्ध येतच नसते. तेव्हा सायली आता अर्जुनशी गप्पा मारत म्हणायला लागते की दिवसभर सतत मी या शहराचा नंबर 1 लॉयर आहे असं मला सतत सांगत असता आणि माझ्यासोबत हवं तर तुम्ही दिवसभर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा विषयाबद्दलच बोला, परंतु सर, अर्जुन सर, असं गप्प राहू नका ना, प्लीज उठा ना, एकदा तरी उठून बघा ना, असं सायली आता रडतच अर्जुनच्या म्हणायला लागलेली असते. ठीक आहे, इथून पुढे मी तुमच्याशी अजिबात कशाच्याही बाबतीत वाद घालणार नाही, कधीही हट्टीपणा करणार नाही आणि त्यातूनही जर माझं काही चुकलं तर मग तुम्ही मला हवं तर शिक्षा द्या. प्रत्येक वेळी सर, माझ्यावरती कोणतं संकट येण्याआधी तुम्ही ढाल बनून उभा असताना, मग आता तुमच्यावरती एवढं मोठं संकट आलं आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत का लढत नाही आहेत? तुम्ही तर फायटर आहात ना, असं सायली खूप काही अर्जुनला बोलून उठवण्याचा प्रयत्न करत असते. सर, मी तुमच्यावरती कधीच चिडणार नाही, हवं तर तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला, माझ्यावरती रागवा, चिडा, परंतु हा चिडका बिबा असा गप्प गप्प मला आवडत नाही, असं खूप काही सायली अर्जुनला म्हणायला लागलेली असते. तर आता सायलीने जोपर्यंत अर्जुन शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्याला मांडीवर घेऊन तशीच रात्र काढण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता सायलीच्या या प्रयत्नांना यश येत अर्जुन शुद्धीवर कसा येणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार.